मनीष म्हात्रे गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार आहे. आपण पाहतोय सम वॉरियर्स थळ विरुद्ध सागरी गणेश थळ या दोन संघाने चेंडू द्याय चेंडू चेंडू द्याय अजून चेंडू पाहिजे. हॅलो हॅलो. थल प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे. या चौथ्या पर्वातील आयोजक आपण पाहतोय मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. सकाळी सकाळी जसा व्यायामसुद्धा गरजेचा आहे, आवड खेळाची आणि एक व्यायामाची सुद्धा हे या मॉर्निंग क्रिकेट क्लबने आपल्याला आखून दिलेला आहे. सकाळी व्यायामसुद्धा होतो आणि खेळाचा मनोरंजनसुद्धा केलं जातोय. या उद्देशाने हा एकत्र आलेले सर्व गावचे हे खेळाडू आणि त्यांच्याच आयोजनातून ही रंगलेली आजची ही स्पर्धा आपण पाहतोय. थल प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे. या चौथ्या पर्वातील आपण पाहतोय ही आजच्या दिवसातील सहावी मॅच आपण आता आज अनुभवतोय. ती 6वी मॅच होते समा वॉरियर्स थळ विरुद्ध सागरी गणेश थळ या दोन संघांमध्ये. एका साईडला मनीष म्हात्रे कर्णधार तर दुसऱ्या साईडला जयेश लट कर्णधार. स्वतः स्ट्राईकला आपण पाहतोय जयेश लट कर्णधार आहे फलंदाजीसाठी. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय समा वॉरियर्स थळ संघाचा गोलंदाज मनीष म्हात्रे गोलंदाजीसाठी कर्णधार टू कर्णधार हा सामना मैदानामध्ये रंगतोय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. पहिल्या पर्वातील 6व्या मॅचमधला पहिला चेंडू मनीष म्हात्रे. पहिल्याच चेंडूवर ऑफ साईडला टटवलेला चेंडू आपण पाहतोय. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी डीजेला एक सुवर्ण संधी. गीत लावतोय शुभम आपल्यासाठी. मनीषच्या पहिल्याच चेंडूवर जयेश लट आपले इरादे पक्के करतोय. ऑफ साईडला एक सुंदर असा हो पुन्हा एकदा चांगला चेंडू तेवढंच चांगला समाचार घेतोय, स्वागत करतोय. नक्कीच एक धाव काही रोखू शकला नाही क्षेत्ररक्षक शुभम आहे तिथे. शुभमने अडवलेला चेंडू आपण पाहतोय. एक धावेने संघाची धावसंख्या पाहतोय 5 धावा धावफलकावर लागल्या जातात जिथे 2 चेंडूंचा खेळ होतोय. मनीष म्हात्रे याचा पुढील चेंडू सामना करेल रोशन पाटील डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहतोय. तर आरसी ग्रुप संघाचे खेळाडू आपण स्टेजवर जमायचे आहे यायचा आहे. मनीष म्हात्रे पुढील चेंडू घेऊन सामना करेल रोशन पाटील. सुंदर असा मारलेला चेंडू तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण होतं. जोपर्यंत क्षेत्ररक्षण फेल करतोय थ्रो करतोय तेव्हापर्यंत फेकी करतोय तेव्हापर्यंत एक धाव पूर्ण करतोय रोशन. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय 6 धावा धावफलकावर लागल्या जातात जिथे 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावर लागल्या जातात. पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय खराब असा चेंडू होता. ऑफ साईडला टटवलेला चेंडू आपण 4 धावा जयेश लटच्या माध्यमातून तिथे जयेश लटने संपादन केल्या होत्या. पुन्हा एकदा जोरदार अपील होतोय. पंच मात्र अपील फेटाळून लावत आहेत. निर्धाव चेंडूचे ते सांगता होते आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या पण पाहिली तर 6वर स्थिरावलेली आहे जिथे 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 6 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुंदर अशी गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्वतः कर्णधार आहे समा वॉरियर्स संघाचा मनीष म्हात्रे. सुंदर अशी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनीष म्हात्रेच्या गोलंदाजीचा सामना करेल. हो पुन्हा एकदा खरोखर सुंदर असा खेळपट्टीवर चेंडू पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहतोय आणि गोळीच्या वेगाने चेंडू उस्कीट होतो जातोय आणि एसटी रक्षक आपलं सुंदर असं एसटीच्या पाठी एसटीचं रक्षण करताना एसटी रक्षक आणि ते निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या आपण पाहिले तर 6 धावांवर स्थिरावलेले जिथे 5 चेंडूंचा खेळ होतोय. सुंदर अशी गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा आता मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी
ची धावसंख्या धावफलकावर लागते. 10 धावा धावफलकावर लागल्या जातात. दुसरं षटक घेऊन येतोय महेश कटवटे. मनीषच्या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक होतं. 2 चौकार आले होते ते जयेश लटच्या बॅटमधून. या 2 चौकारांनी 10 धावा जमवल्यात पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक घेऊन येतो तो महेश कटवटे. थोडा स्पीडअप करा. आता मात्र पॉवर प्ले संपलेला आहे त्यामुळे दुसरं षटक हे महेशच्या हातात तटवलेलं आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 10 धावा जमवल्यात त्या सागरी गणेश थळ संघाने. दुसरं षटक आहे महेश कटवटे. महेश कटवटे हा सुद्धा सागरी गणेश थळ संघाचा खेळाडू आहे. तो आज थर्ड प्रीमियर पंचायत प्रीमियर लीगच्या मध्ये आपल्या विरुद्ध खेळतोय. संघाच्या विरुद्ध खेळतोय. पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. रोशनाचा धावबाद होण्याचा धोका होता. सुंदर फेक सुद्धा म्हणता येईल. परंतु जर डायरेक्ट हिट असता तर नक्कीच जयेश लटला पॅवेलमध्ये जावं लागलं असतं. परंतु एक चोरटी धाव मात्र मिळते. धावसंख्या होते 11. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे. नक्कीच डायरेक्ट हिट असता तर धावबादचा धोका होता. परंतु एक धाव मिळते दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या होती ती 11 धावा. आता मात्र महेश कटवटे तोंडेल जयेश लट. आपल्या कर्णधाराला गोलंदाजी करायला लागते ती महेश कटवटेला. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपला कर्णधार. सुंदर असा चेंडू, वेगवान असा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव असा चेंडू, कोणतंही उत्तर नाही या चेंडूला जयेश लटकडे. टप्पा पडतोय, वेगाने चेंडू विसावतोय यष्टीरक्षक मनीषाच्या हातामध्ये. अशाच प्रकारचा मारा करावा लागेल तर जयेश लट सारख्या फलंदाजाला शांत ठेवायचं असेल तर. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करतोय. लॉंगॉनच्या वरून भिरकावून देतोय. झणझणीत खणखणीत षटकार. माघारी परतवतोय. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. कमॉन डीजे. सुंदर असं कमबॅक म्हणता येईल ते महेश. षटकार खाल्ल्यानंतर जरासा टप्पा आखूट ठेवला, थोडासा वेग वाढवला, काहीसा मिसहिट झाला आणि झेल बाद झाला तो जयेश लट. 8 चेंडूंमध्ये 15 धावाकडून जयेश लट बाद झालेले आहेत. आता मात्र आला नितेश हुळे. हा सुद्धा पहिल्या चेंडूवर षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असा हा फलंदाज महेश कटवटेच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतोय. पहिला चेंडू जोरदार प्रहार करतो. चेंडू खाली पुन्हा एकदा क्षेत्रात येतोय आणि बॅक टू द पॅव्हेलियन. नितेश हुळे बाद.
पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि बाद होतोय. आता मात्र महेश कटवटे हॅट्रिक वर असेल, ऑन द हॅट्रिक. आतापर्यंत आजच्या दिवसात एक हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली तुषारभाईच्या गोलंदाजीवर. आता मात्र महेश कटवटे हॅट्रिक घेतोय का? त्याची हॅट्रिक चुकवण्यासाठी फलंदाज येतोय राकेश रामनाथकर. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे महेश कटवटे. 17 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय तो सागरी गणेश स्थळ संघाचा. राकेश रामनाथकर साठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारांसाठी राकेश चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. राकेश रामनाथकर प्रत्येक षटकारासाठी राकेश चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. या पारितोषिकाचा लाभ घ्यावा असं संघनायक आणि संघ सहकार्यांना सुद्धा वाटत असेल. राकेश रामनाथ आणि हॅट्रिक घेतली महेशने तर संजय घरत यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची लयलूट होतोय. राकेश रामनाथकर यांनी 3 षटकार खेचले तर राकेश चव्हाण यांच्याकडून 2000चं पारितोषिक. नक्कीच चुरस चालू आहे बक्षिसं लावण्यासाठी. प्रत्येक षटकाला 500 तर आहेत, परंतु जर लागोपाठ 3 षटकार खेचले राकेश रामनाथकर यांनी तरी राकेश चव्हाण यांच्याकडून 2000चं भरघोस असं पारितोषिक आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा जमवतो तो सागरी गणेश स्थळ संघ 2 गाड्यांच्या मोबदल्यात. साईराज घाडगे मागच्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला हा गोलंदाज. फक्त 1 धाव खर्च केली होती आपल्या गोलंदाजीवर आणि आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता असा हा साईराज घाडगे. 3रं षटक घेऊन येतोय. त्याच्या समोर असेल तो राकेश रामनाथकर. 40+ हा खेळाडू, मोठे फटके खेळण्यास पटाईत. आणि नॉन स्ट्राईकला असेल तो रोशन पाटील. डबल बॅटला चेंडू लागतोय. चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये. 1 धाव मिळते डिक्लरची. धावसंख्या होते ती 19 धावा. व्हॉलेंटियर्स चेंडू आणण्याचा प्रयत्न करा. सागरी गणेश स्थळ संघाच्या 19 धावा झालेल्या आहेत. 3रं षटक प्रगतीपथावर साईराज घाडगेचं. सुंदर असा वेगवान गोलंदाज. काहीशी हटके स्टाईल. लेग व्हिपोरचा जोरदार अपील केला होता पंचांनी, तो अपील उचलून धरलाय राकेश रामनाथकर. बाद. पुढील फलंदाज विकी ठाकूर. जरा घाई करा. 3रं षटक प्रगतीपथावर आहे साईराज घाडगे. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू, काहीसे हटके स्टाईल, लसित मलिंगाची कॉपी पाहायला मिळते ती शैलीमध्ये. चेंडू पायावर आदळला. लेग व्हिपोरचा जोरदार अपील केला पंचांनी, तो अपील उचलून धरला. राकेश रामनाथकर मात्र पायचीतच्या स्वरूपात बाधून परतले. 3रा गडी बाद होतो तो 19 धावसंख्येवर सागरी गणेश स्थळ संघाचा. मागच्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी केली होती त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते ती साईराज घाडगेकडून. आता मात्र येतो तो विकी ठाकूर. स्ट्राईकला असेल. नॉन स्ट्राईकला आहे तो रोशन पाटील. काहीसा शांत आहे, परंतु त्याची बॅट तलपली तर आपल्या संघासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकते. हलकासा तटवतोय महेश कटवटेचा. अचूक थ्रो म्हणता येईल, परंतु दोन्ही फलंदाजांनी आपली धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या पोहोचते ती 20 धावा. आता मात्र रोशन पाटीलला काहीतरी करामती स्ट्रोक्स खेळावे लागतील आपल्या संघासाठी, कारण आतापर्यंत 3रं षटक प्रगतीपथावर 3 गड्यांच्या मोबदल्यात सागरी गणेश स्थळ संघाच्या 20 धावा झालेल्या आहेत. त्यामुळे रोशन पाटीलला नक्कीच मोठे स्ट्रोक खेळून आपल्या संघाची धावसंख्या वाढवावी लागेल.
परंतु साईराज घाडगेची सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. कोणतीही मोठी फटके खेळण्याची संधी देत नाही तो फलंदाजांना. मात्र आखुट्यापाचा चेंडू येतोय वेगवान, काहीसा मिस हिट होतोय, बॅटवर नीट चेंडू येत नाही. दुसरा धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय, काहीस ताळमेलची कमी दोन्ही फलंदाजांमध्ये आणि विकी ठाकूर मात्र धावबाद होतोय. चौथा गडी बांधून परततोय 21 या धावसंख्येवर. थँक्यू डीजे. काहीशी हाराकिरी म्हणता येईल फलंदाजांतर्फे, कारण कोणतंही कॉलिंग नव्हतं दोन्ही फलंदाजांकडून. मुख्याप्रमाणे धावत सुटले आणि धावबादच्या स्वरूपात त्यांना दंड जरूर मिळालेला आहे. विकी ठाकूर सारखा फलंदाज धावबाद होतोय. ज्या वेळेला मोठ्या फटक्यांची गरज असताना स्वस्तामध्ये धाव बांधून परततोय विकी ठाकूर. 21 या धावसंख्येवर चौथा गडी बांधून परततोय. सागरी गणेश थल संघ काहीसा अडचणीत येतोय, परंतु त्यांचा भरवशाचा फलंदाज रोशन पाटील अजून मैदानात आहे. ती एक जमेची बाजू असेल सागरी गणेश थल संघाकडे. आदित्य घरत पुढील फलंदाज येतोय मैदानामध्ये साईराज घाडगेच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय तो आदित्यकडून. एका धावावर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. आता मात्र येतोय स्ट्राईकला राकेश रोशन. धावसंख्या होती ती 22 धावा. होत आहेत धावफलकावर. शेवटचा चेंडू या षटकातील. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. वाव, वेगवान चेंडू पाहायला मिळालेला. चेंडू टप्पा घेऊन उचली घेतोय, वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. तिसरं षटक सुद्धा संपतंय. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा होत्या त्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. 7 धावांची सरासरी राखण्यात यश आलंय ते फलंदाजांना सागरी गणेश थळ संघाच्या. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय. गोलंदाजांचा वर चष्मा पाहायला मिळतोय. नक्कीच ही लोणारी ग्राउंडची खेळपट्टी नव्याने बनवण्यात आलेली आहे. ती गोलंदाजांना मदत करणारी ठरते. काही फलंदाज अपवाद आहेत. मागच्या सामन्यामध्ये आदिल कुरेशने सुद्धा हल्ला चढवला होता. याच्यानंतर जो सामना असेल अद्विक एंटरप्राइजेस थळ आणि आरसी ग्रुप थळ यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकसाठी पॅव्हलियन जवळ या. अद्विक एंटरप्राइजेस थळ आणि आरसी ग्रुप थळ. वेद माली येतोय गोलंदाजीसाठी. चौथं षटक, हाणामारीचं हे षटक. तर चौथं षटक घेऊन येतोय वेद माळी समा वॉरियर्स संघाकडून. तर त्याच्या गोलंदाजीला सामना करेल आदित्य. सुंदर असा टाकला चेंडू, जोरदार अपील होतोय. तर तिसऱ्या पंचाची सहायता घेतलेली आहे पंचांनी रनआउटसाठी. सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय. थल प्रीमियर लीग 2025 पर्व 4. यामध्ये
तर नॉट आऊट आहे, 1 रन मिळणार आहे. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावर लागते 23 धावा. धावफलकावर वेदमाळी याचा पुढील चेंडू, सामना करेल रोशन पाटील. वेदमाळी टू रोशन पाटील आपण पाहतोय हा सामना. डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा सूर्यमित्रापर्यंत की हा एक स्क्वेअर चेंडू आहे. अवंत स्वरूपात एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागते 24 धावा धावफलकावर लागले जातात. 24 धावा बोललं म्हणजे आता आंब्यांचा सीझन आहे. 2 डझन हापूस आंबे आणि 2 डझनाची इथे मात्र धावफलकावर धावा लागल्या जातात. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव बोलता बोलता पूर्ण केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल या दोन फलंदाजांमध्ये, रोशन आणि यांच्यामध्ये. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावर लागले जातात. तिथे 2 चेंडूचा खेळ होतोय. चौथ्या षटकातील आपण पाहतोय 26 धावा धावफलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. वाईट प्लस 1 स्क्वेअर चेंडू प्लस 1 धाव, अशा प्रकारे या 2 धावा मिळणार आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा धावफलकावर लागल्या जातात. काहीसा गोलंदाज नक्कीच दडपणामध्ये आहे, कारण एक मोठा फलंदाज समोर आहे. रोशन पाटील आपण पाहतोय डावखुरा फलंदाज. त्यावेळेला हा गोलंदाज नक्कीच काही दडपणामध्ये येतोय. स्क्वेअर चेंडूंचा मारा करतोय आणि या 2 धावाने 28 धावा धावफलकावर लागल्या जातात आपण पाहतोय. एकदा जोरदार अपील आणि पंचाने अपील उचलून दिलाय. पंचांचा बोट गगनाकडे बिरावला जातोय आणि डीजेला एक सुवर्ण संधी. सत्यम कोळी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. रोशन पाटीलची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय. 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 3 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालेला आहे. वेदमाळीच्या षटकातील आपण पाहतोय 4थं षटक घेऊन आलेला वेदमाळी काहीसा दडपणामध्ये स्वेअर मारा केला होता. 2 स्वेअर चेंडू टाकले होते, परंतु आता मात्र कमबॅक करतोय. चांगला प्लेयर फलंदाज म्हणजे रोशन पाटीलला बाद करण्यात तो यशस्वी झाला आहे. एकदा जोरदार अपील, पुन्हा एकदा पंचांचा बोट आकाशाकडे उंचावला जातोय आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परततोय. डीजेला एक सुवर्ण संधी. तर आणखी 1000 म्हणजे असं 2000 रुपयांचं पारितोषिक मिळेल. वेदमाळीसाठी सुवर्ण संधी आहे. 1000 ऑलरेडी जमा झाले आहेत तुमच्या खात्यामध्ये. अजून 1000 रुपये हवे असतील तर ह्या बॉलला सुद्धा विकेट घ्यायची आहे. तर नक्कीच हॅट्रिकचा चेंडू असणार आहे वेदमाळीचा. आणि निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या आपण पाहिली तर 28 वर स्थिरावलेली आहे. तिसऱ्या पंचाकडं मागणी केली जाते फलंदाजांकडून वाईटसाठी. थर्ड पंचाचा आश्रय घेतला जातोय. मेन पंचाने नक्कीच चेंडू चांगला आहे असं घोषित केलेलं आहे.
पंचांचा इशारा आलेला आहे तिसऱ्या पंचांचा की हा स्वेर चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते 29 धावा धावफलकावर आल्या जातात. 29 धावा धावफलकावर लागल्या जातात. चौथं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर आहे. वेदमाली याचा पुढील चेंडू एकदा अगदी तिथे टटवतोय, एक धाव घेतोय. एकाच धावेवर इथे समाधानात एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या पाहतोय 30 धावा धावफलकावर लागल्या जातात. आदित्य नक्कीच आता वेदमालीच्या षटकातील आपण पाहतोय शेवटचा चेंडू असेल आणि सामना करेल आदित्य. वेदमाली तो आदित्य. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचासाठी पंच आणि मंडपवाले जरा तो अंपायरचा कॅमेरामनचा जो स्टँड आहे ना तो थोडासा वरती उचलायला सांगा मंडपवाले. चला गाड्या तोपर्यंत जाऊ दे. वाईट चेंडू आहे, स्वेर चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते 31 धावा धावफलकावर लागल्या जातात. एक चेंडू बाकी आहे 31. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय की उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू स्वेर चेंडू घोषित केला जातोय. अवांतर स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेने 32 धावा धावफलकावर लागल्या जातात. आतापर्यंत आपण पाहिलं तर वेदमाली या षटकामध्ये 5 चेंडू स्वेर चेंडू आतापर्यंत त्याने फेकलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 2 षटकं. आता मात्र बॅटची कडागून चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेला. एक धाव मिळणार आहे. पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झालेला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर लागते 33 धावा धावफलकावर लागल्या जातात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावांचं लक्ष असणार आहे. 24 चेंडू आणि 34 धावा जिंकण्यासाठी. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतो नाणेफेकीसाठी यायचा आहे. अद्विक एंटरप्राइजेस थल विरुद्ध आरसी ग्रुप थल. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. चला या दोन्ही कर्णधार प्रशांत धनबा आणि सन्मित्र मात्रे या लवकर या. फास्ट येतो थांबला बघ. चला पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालेला आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेकीसाठी आपण पाहतोय आदरणीय सन्मान विकासदादा साखरकर तिथे हजर आहेत. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो अद्विक एंटरप्राइजेस थळ विरुद्ध आरसी ग्रुप थळ. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. धन्यवाद. पुढच्या स्पर्धेपासून आपण थोडं एक बक्षीस वगैरे लावूया काहीतरी. जो कर्णधार पहिला असेल त्याला 1 रन्सची पेनल्टी आपल्या 1 रन्सचा बेनिफिट वगैरे काहीतरी देत चालू काय म्हणजे पाठापाठ कॅप्टन न सांगताच इथे पोहोचतील. याच दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत कारण जखमी शेर आहेत. दोन्ही पण हारलेले आहेत दोन्ही संघ. अद्विक एंटरप्राइजेस आणि काटा. टेल इज द कॉल अँड इट्स अ टेल. यस क्षेत्ररक्षण ओके. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे अद्विक एंटरप्राइजेस आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
वीर दमदार आमदार थल पंचायत प्रीमियर लीग पर्व 4 याच्यामध्ये जो सामना चालू आहे सागरी गणेश थळ आणि समा वॉरियर्स लोणारी यांच्यामध्ये जो सामना रंगतोय. प्रथम फलंदाजी करताना सागरी गणेश थळ संघाने 33 धावा जमवल्या होत्या त्या 4 षटकांमध्ये आणि 34 धावांचं लक्ष ठेवलंय ते समा वॉरियर्स लोणारी संघासमोर. 24 चेंडूंमध्ये 34 धावाच्या करायच्या आहेत. चला समा वॉरियर्स आपले फलंदाज पाठवा. चोवीस चेंडूंमध्ये 34 धावा जमवण्याचं लक्ष ठेवलेलं आहे ते सागरी गणेश थळ संघाने समा वॉरियर्स लोणारी संघासमोर. त्या 34 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी समा वॉरियर्स संघासमोर सलामीची जोडी आलेली आहे यश कांबळे आणि मनीष म्हात्रे. स्वतः कर्णधार लेडिंग ऑन द फ्रंट असं म्हणता येईल, कारण पहिलं षटकसुद्धा कर्णधार स्वतः मनीष म्हात्रेने फेकलं होतं. तसेच फलंदाजीसाठी ओपनिंगला उतरलेला आहे यश कांबळे आणि मनीष म्हात्रे. सामन्याला सुरुवात करा पंच. चला सामन्याला सुरुवात होतोय. सागरी गणेश थळ आणि समा वॉरियर्स लोणारी यांच्यामध्ये हा सामना रंगतोय. सागरी गणेश थळ संघाने प्रथम फलंदाजी करताना 33 धावा केल्या होत्या आणि 34 धावांचं लक्ष ठेवलंय ते समा वॉरियर्स लोणारी संघासमोर. ते 34 धावांचं लक्ष पार करण्यासाठी त्यांची सलामीची जोडी आहे यश कांबळे स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला असेल तो मनीष म्हात्रे. आणि पहिलं षटक घेऊन येतोय जय शिल्लट स्वतः कर्णधार. नक्कीच मॅचच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता जय शिल्लट. सामन्याला सुरुवात होतोय. 34 धावांचं लक्ष. पहिला चेंडू सुंदर स्वरूपाचा आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते पृथ्वीचं. नक्कीच आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण अशा धावा वाचवल्यात, परंतु पहिल्याच चेंडूवर एक धाव घेऊन यश कांबळे आपलं खातं खोलतोय. सुंदर असा फटका जरूर होता, परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा त्या लेवलचं होतं पृथ्वीचं. आता मात्र जोरदार प्रहार करतोय जयेश लटच्या गोलंदाजीवर. चेंडू जातो सीमा रेषा पार, चौकार. चौकार येतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये बॉलरच्या डोक्यावरून फिरकावून देतोय 4 धावांसाठी. या 4 धावसंख्या पोहोचते 5 धावा. पुन्हा एकदा काहीसा खोट्यापचा चेंडू दिशाभर करतो. चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर पडतोय. पंच हात फळून इशारा करतायत की हा स्क्वेअर स्वरूपाचा चेंडू आहे. या स्क्वेअरची धावसंख्येची एक भर पडते. धावसंख्या होते ती 6 धावा. नक्कीच चौकार खाल्यानंतर काहीसा दडपणाखाली येऊन आखोटप्याचा चेंडूचा मारा करतोय जयेश लट. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण करेल, एक धाव मिळते. रोशनने चेंडू अडवून
फेक करेपर्यंत दोन्ही फलंदाज एक धाव काढतायत. धावसंख्या होती ती 7 धावा. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, परंतु चेंडू जातो मेन नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. केला होता, परंतु यश कांबळेने पाहिलं जिथे क्षेत्ररक्षक नाही त्याच एरियात खेळतोय आणि 4 धावा वसूल करतोय आपल्या संघासाठी. या 4 धावांची धावसंख्या पोहोचली ती 11 धावा. चेंडू बॅटची गाडा घेऊन अंगावर आदळतोय, परंतु एक धाव मात्र पळून काढण्यात दोन्ही फलंदाजांना यश येतोय. पहिल्या षटकाचं एक चेंडू बाकी असेल, परंतु 12 धावा केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. दोन्ही फलंदाजांकडून एक एक चौकार आलेला आहे आणि 34 धावांचं पाठलाग करताना ज्या प्रकारची फलंदाजी करायला पाहिजे पॉवर प्लेमध्ये त्याच प्रकारची फलंदाजी दोन्ही फलंदाज करतायत आपल्या संघासाठी. उपयुक्त अशी फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडू मिस हिट होते. काहीसा फटका टायमिंग नीट नव्हता, फटका नीट नव्हता बसला. निर्धाव चेंडू जातोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत त्या 12 धावा. कीच आपल्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर आल्या आहेत. 8.5ची सरासरी होती. 4 षटकांमध्ये 34 धावा करायच्या आहेत. 8.5ची सरासरी आपण पाहिली तर आता मात्र समावरेस लोणारे संघ ही सरासरी राखण्यात यशस्वी झालेला आहे, कारण 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आता येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 22 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू आणि 22 धावा. सुंदर अशी फलंदाजी म्हणता येईल समावरेस लोणारे संघाचे दोन्ही खेळाडू आपण पाहतोय. फलंदाज मनीष म्हात्रे आणि यश कांबळे सुंदर अशी फलंदाजी करतात. दोघं एक एक चौकार, दोघांच्या बॅटमधून सुद्धा एक एक चौकार आलेला आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. दुसरं षटक घेऊन येतोय विकी ठाकूर. पहिलाचा चेंडू विकोचा सुंदर असा मारलेला आपण पाहतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण फील करतोय, एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय आणि बोलता बोलता 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते 14 धावा धावफलकावर लागल्या जातात. विकीच्या पहिल्याच चेंडूवर 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय. यश कांबळे सुंदर अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. कर्णधाराने संघ मालकाने आपल्यावर तो विश्वास दाखवलेला आहे, तो सार्थ करताना आपण पाहतोय. पुन्हा आता मात्र मोठा फटका चेंडूला धरला जातोय. सुंदर असा झेल घेतला जातोय. नितेश हुले याने सुंदर असा झेल घेतला जातो आणि इथे मात्र यशची खेळी मात्र इथे संपुष्टात येते. 14 या धावसंख्येवर आपण पाहतोय पहिला हादरा बसतोय समवारेत लोणारे संघाला. डीजेला एक सुवर्ण संधी. धन्यवाद डीजे मास्टर. सुंदर असं सुद्धा हे आमच्यामध्ये आणि जागा नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय ठाकूर. आलेल्या चेंडू की ठाकूर षटकतोय. अजून 30 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. पाहतो 16 चेंडू आणि धावा जिंकण्यासाठी ठाकूरचा पुढे चेंडू सुयोग ठाकूरसाठी. विकी ठाकूर टू सुयोग ठाकूर. सुंदर असा मारा फटका आपण पाहतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण फील करतो जयेश लटलाचा कोण चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी जयेश लटला चुका आणि डीजेला एक सुवर्ण संधी. संघाच्या बाजूने लागतोय, कारण जयेश लट सारखा चांगला खेळाडू. पुन्हा एकदा जोरदार मारला फटका आपण पाहतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण आणि ते सुद्धा पुन्हा एकदा देव देते आणि कर्म नेते आणि ती चुकती ते मात्र येते. क्षेत्ररक्षक काहीच खराब होतोय आणि हे समा वॉरियरच्या कोट्यामध्ये नक्कीच आनंद. डीजेला एक सुवर्ण
मास्तर पुन्हा एकदा जोरदार मारला आणि आता मात्र चेंडूला धाडला जातोय. नितेश हुले तिथे हजर आहे. नितेश हुले कोणतीही चुकी करत नसतोय, परंतु दोन क्षेत्ररक्षकांनी खराब अशी क्षेत्ररक्षण केलं. डिजेला एक सुवर्ण संधी. आता डीजे मास्तर नक्कीच आपण पाहतोय चेंडू निव्याचे आहेत. चेंडू काही सीमारेषेच्या बाहेर. आतापर्यंत आपण पाहतोय ही 6वी मॅच असणार चालू आहे आणि आतापर्यंत 12 शुभम माझ्यापर्यंत मेसेज देतोय की आतापर्यंत 12 षटकार या स्पर्धेमध्ये लागलेले आहेत. निव्याचे चेंडू काही सीमारेषेच्या बाहेर जात नाही आहेत. नक्कीच फलंदाजाने 22 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही 12 धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे आणि 12 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी समा वॉरियर्स लोणारी संघाला. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येतोय महेश कटवटे. डॅनी उर्फ डॅनी विकी ठाकूर तो महेश कटवटे हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. ओहो सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू जातोय. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहतोय धावसंख्या धावफलकावर लागते 22 धावा. 11च्या सरासरीने धावा जमवलेल्या त्या समा वॉरियर्स लोणारे संघाने 22 झालेले. आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 12 चेंडू 12 धावा. 12 चेंडू 12 धावा. 12 चेंडू 12 धावा. 12 चेंडू काय आता समीकरण होणार आहे 12चं. कारण आता आपण पाहिलं मे महिना आहे, आंब्यांचा सीझन आहे आणि डझनवर आंबे मिळतात आणि ते डझन म्हटलं तर 12चा 1 डझन. पूर्वी पाहिलं तर आता कारण डीलर जास्त झालेले आहेत त्यामुळे वाड्या विकल्या जातात त्यामुळे आंब्यांची संख्यासुद्धा कमी. पूर्वी 4 डझनाची पेटी होती ती आता 2 डझनांवर ही पेटी येऊन ठेपलेली आहे आणि पुढे पुढे ह्या जर जागा विकत गेल्या तर 1 आंबा आणि 3 आंब्यांवर ह्या डझन नाही आला तर नशीब होणार आहे हे आंबे खाताना आपल्याला. कारण आता जागा विकल्या जातात त्यामुळे मित्रांनो जागा विकू नका. जागेचे महत्त्व नंतर समजणार आहे आपल्याला. कारण आता आंब्यांच्या हिसाबात बघितलं तर 4 डझनची पूर्वी पेटी होती. जे व्यापारी असतील त्यांना माहीत असेल, परंतु आता हीच पेटी 1 डझन आणि 2 डझनवर येऊन ठेपलेली आहे आणि ह्या जागा अशाच जर विकत राहिल्या तर नक्कीच 3 किंवा 1 आंब्यावर सुद्धा डझन येऊ शकतो, पेटी येऊ शकेल. कारण खाणं महाग होणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय रोहित महाकाल. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पंचांना कवायत करायला भाग पाडतोय गोलंदाज. पंचांचा इशारा येतो स्कोरर मित्रापर्यंत की हा एक स्वेर चेंडू आहे. अवांतर स्वरूपात 1 धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय 23 धावा धावफलकावर लागल्या जातात. रोहित महाकाल याचा पहिलाचा चेंडू स्वेर चेंडू घोषित केलेला आहे आपण पाहतोय. मनीष म्हात्रे स्ट्राईकला आहे आपण पाहतोय. स्वतः कर्णधार आहे समा वॉरियर्स लोणारे संघाचा हा कर्णधार आपण पाहतोय. रोहित महाकालच्या गोलंदाजीचा सामना करेल मनीष म्हात्रे. जेथे 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू जातोय. सुंदर अशी गोलंदाजी रोहित महाकालच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण 12 आता मात्र 11 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असणार आहे. 11 चेंडू 11 धावा. रोहित महाकाल टू मनीष म्हात्रे. आणि हा मोठा फटका चेंडूला धाडला जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावेने संघाची धावसंख्या पाहतोय 30 धावा धावफलकावर लागल्या जातात.
अजूनही आपण पाहिलं तर 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 9 चेंडू आणि 4 धावा. मगाची मॅच सुद्धा आपण पाहतोय कॉपी चाललेली आहे, कारण मगाची सुद्धा 9 चेंडू आणि 4 धावांचीच गरज होती, जी पहिली साबीर 11 संघाला सुद्धा जिंकण्यासाठी आपण पाहतोय. आता रोहित महाकाल, सुंदर चोरटी धाव, हातातली धाव घेतलेली आहे. अगदी जयेश लटच्या अगदी हातातून धाव निष्ठून घेतलेली आहे, चोरटी धाव घेतलेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपात इशारा आलेला पंचांचा, आणि एका धावेने संघाची धावसंख्या 31 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही 3 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. आपण पाहतोय येणारे 8 चेंडू असतील आणि 3 धावांची गरज असणार आहे. सुंदर असा मारेला आपण पाहतोय, एकच धाव घेतोय, कोणतेही धोका पत्करत नाही मनीष म्हात्रे. एका धावेने 32 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही 2 धावांची गरज असणार आहे. येणारे 7 चेंडू आणि 2 धावांची गरज जिंकण्यासाठी. 7 चेंडू 2 धावा. रोहित महाकालचा षटकातील आपण पाहतोय शेवटचा चेंडू. सामना करेल महेश कटवटे. 7 चेंडू आणि 2 धावांची गरज. आपण पाहतोय सुंदर असा मारलेला चेंडू, राखे 1 धाव पूर्ण केली जाते आणि 1 धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या 33 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज. 6 चेंडू आणि 1 धाव. समा वॉरियर्स लोणारे संघाला सुपर 8 मध्ये जाण्यासाठी आपण पाहतोय 6 चेंडू आणि एका धावेची गरज. 6 चेंडू आणि झालेला आहे, नाणेफेक झालेला आहे. 6 चेंडू आणि एका धावेची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. आपण पाहतोय समा वॉरियर्स लोणारी संघाला नक्कीच संजय घरात नक्कीच खुश असणार आहेत. रमेशजी मोरे आहेत. आपण पाहतोय सुपर 8 मध्ये जाण्यासाठी आता मात्र एका धावेची गरज. 6 चेंडू आणि 1 धाव. आणि 55 सोहेर चेंडू आणि इथे मात्र समा वॉरियर्स संघ विजय होतोय. सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ समा वॉरियर्स लोणारे. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.